मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून केरळ हे राज्य अत्यंत चर्चेमध्ये आहे. नुकताच केरळमध्ये एक अत्यंत महत्वाचा घटक तुम्हाला इथे सांगायचा आहे मित्रांनो. तो बघा, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे हे केरळ भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे. आणि परीक्षेला आपल्याला पहिल्या गोष्टी विचारल्या जातात. आपण थोडक्यात मित्रांनो माहिती घेऊया. पहिली ते पदवीपर्यंत मुला मुलींना मोफत शिक्षण देणारे हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे केरळ. आता या पदव्या पण बघा मित्रांनो, बीएससी, बीए, बीकॉम या पदव्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्र जर पाहायला गेलं तर मुलींना 2024 पासून 2024-25 मध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं सुद्धा राज्य बनलेलं आहे. पण उत्पन्न मर्यादा 8 लाखाची असणार, लक्षात ठेवायचं. कर्नाटक जे आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण देणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे. मग उच्च शिक्षण असेल तर कर्नाटक असेल, आणि पहिली ते पदवीपर्यंत कोण आहे तर ते केरळ आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया 86वी घटना दुरुस्ती आहे. आपल्या राज्यशास्त्रामध्ये आपण संविधानामध्ये पाहिलं असेल 2002 साली झाली होती. त्यामध्ये शिक्षणाचा जो हक्क आहे तो 6 ते 14 या वयोगटामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर कलम 21A, कलम 51A, कलम 45 हे सुद्धा लक्षात ठेवायचं मित्रांनो. शिक्षणाबद्दलच या गोष्टी इथे बोलल्या जातात. त्यानंतर अत्यंत महत्वाचं आहे, त्या लागू कधी झाला शिक्षणाचा अधिकार तर 1 एप्रिल 2010 मध्ये मोफत व सवलतीचे शिक्षण जे पहिले संस्थान भारतामध्ये त्यावेळी कोणतं होतं तर ते बडोदा संस्थान होतं 1893 साली. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर अशा प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत, केरळ असू देत किंवा कोणते राज्य असेल, त्याबद्दल आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.